सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपार तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परशिवो। वागर्थविव सम्पृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून नित्य नियमाप्रमाणे उपस्थित सर्व भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाचे स्मरण करून व्यवहारातील अत्यंत प्रिय असलेले एक वस्तू आहे, एक व्यक्ती आहे। अत्यंत प्रिय असलेले कालो गच्छति धीमताम। कोणता वस्तू प्रिय आहे? कोणता वस्तू प्रिय आहे संसारामध्ये? वस्तू वस्तू म्हणजे कळालं का? पंखा आहे वस्तू, टोपला आहे, हे अशा प्रकारचे जी वस्तू आहे जास्तीत जास्त प्रिय असलेले वस्तू कोणती आहे? मोबाईल, सोनं, सोनं प्रिय आहे, मोबाईल प्रिय आहे, अजून
पैसे प्रिय आहे, पैसा प्रिय आहे, अजून चांदी बी प्रिय आहे. तर इथं आल्यानंतर तुम्हाला सांगतो, कितीही प्रिय असेल वस्तू दुसऱ्याचा असेल तर त्याच्यावर आमचं नजर जाता कामा नये. तुम्ही मेहनत करून, प्रयास करून, कमाई करून त्याला प्रेम करा, नको म्हणता येत नाही. परंतु दुसऱ्यांच्या वस्तूवर डोळा लावणे, दुसऱ्यांच्या वस्तूवर उचलणे हे तुम्हाला धोकादायक आहे. समाधान मिळू शकत नाही. लक्षात आलं का? वस्तू प्रिय. अजून विस्तार करून सांगतो. आणि तेही मठातला वस्तू कितीही प्रिय असेल तरी सुद्धा त्याला हात लावता कामा नये. मठातील वस्तू हात लावा, उपयोग करा, परंतु घरी घेऊन जाता कामा. काय होणार? काय घरात चोरी केलं तर चालते, नवऱ्याचा खिसा हाणला तर चालते. लक्षात आलं का? संसारामध्ये आपण चोरी करणारच आहोत. ते सगळ्या चोरी केलेले हे एक प्रकारचे पाप आहे. अस्तेय, त्याला अस्तेय म्हटलं. चोरी करणं मोठं पाप आहे, परंतु चोरी केल्याशिवाय जीवन जगणं अवघड आहे. पिदाडू देत नाही म्हणून त्यांच्या खिशा खाली करतो निशामध्ये. तर हे पापचे फेडावाच लागते. परंतु हे पाप फेडण्यासाठी देवाचा पूजा करतो, देवीचा पूजा करतो, जप करतो, तप करतो, हे सगळं पाप जावण. तयाचे संचिता जातसे, जळून जाण्यासाठी नामस्मरण करतो. घरात पाप केलेले पाप जाण्यासाठी देवाजवळ जातो. देवा माफ कर, मी चोरी केलो, कसं तरी पोटात घे, मला माफ कर म्हणून आराधना करून एक नारळ फोडून येतो. देव माफ करून टाकते तुमची. पूजा पाठ आरती वगैरे केल्यानंतर देव माफ करतो. आणि ते देवाचा आरती करत असताना सुद्धा कोणतं तरी देवी जवळ ते वस्तू भारीच दिसलं, त्याच्यावर डोळं गेलं. आता ते उचललं. कुठं? त्या देवी जवळच उचललं. देवी म्हणते किती हुशार माणूस आहे, तिथलं पाप फेडण्यासाठी माझ्या जवळ आले आणि माझ्या जवळच वस्तू उचलतो. देवी नाराज होऊन सुद्धा काही म्हटले नाही, बरं झालं. परंतु ते तिथला सुद्धा पाप लागणार आहे. देवी जवळ, देवाजवळ केलेले सुद्धा पाप लागणार आहे. ते पाप फेडण्यासाठी अजून एक जागा आहे, ते गुरुमाऊलीचा जागा आहे. सहस्र अन्याय जरी तू करसील, क्षमा करील गुरुराय. कितीतरी सहस्र अन्याय केलं, गडबड केलं तरी सुद्धा गुरुमाऊली त्याला माफ करतात. लक्षात आलं का? माफ करतात. तर या ठिकाणी गुरु महाराज जवळ जाऊन त्या ठिकाणी त्यांच्या जवळच हडप केल्यावर जावं कुठं मला सांगा. कशासाठी बोलवले? छोटे छोटे लेकरं ऐका, तुम्ही सांगतो. हे मोठे लोक चोरी करणं गेले, ते छोटे लोक चोरी करणार. लक्षात आलं का?
कॅमेरा फोडून टाकले, आम्ही काही म्हटले नाही. परंतु त्या लेकराला माहीत नाही की कॅमेरा फोडत असताना हे रेकॉर्ड होते म्हणून सुद्धा त्या लेकराला माहीत नाही. त्यांनी काय केले, या कॅमेरामध्येच काहीतरी गडबड राहते, ह्याच्यामध्येच फीड राहते म्हणून ते कॅमेरा घेतलं, त्या अंजनबाईच्या शेतामध्ये जाऊन दगडावर दगड ठेवून खन्न खन्न चूर करून टाकले, चुरा चुरा करून टाकले तिची, कारण रिकार्ड राहू नये म्हणून. परंतु तिथं रिकार्ड राहत नाही, माझ्याजवळ रिकार्ड राहते, माझ्या मोबाईलमध्ये रिकार्ड राहते. इथं बसून सगळं, मी मुंबईला असलं तरी सुद्धा तमलूरमध्ये कोण काय करलं ते सगळं कळते. कुठं बी राहू दे, मी दिल्लीला राहू दे, मुंबईला राहू दे, विदेशला राहू दे. आणि आम्ही एकटाच नाही, आम्ही 4 माणसं आम्ही नजर ठेवतो या मोबाईलमध्ये. मला बघायला वेळ मिळत नाही, मी अजून 3 माणसं ठेवलो रिकॉर्ड चेक करायला. सर्व त्याच्यामध्ये कळते. 3 पोरं सापडले. आम्ही काही डांगुरी दिले नाही की आमच्या मठातला एक कॅमेरा चोरी गेले. आम्ही काही त्याला काही केलं नाही. तर लेकर आलेत, ते माने आपा आम्हीच केलो. कुठं ठेवलं रे कॅमेरा? नाही, आम्ही फोडून टाकलो. ते फोडलेले तर चुरा तर आणून द्या म्हणलं. तर हुडकून ते फुटलेले कॅमेरा आणून माझ्याजवळ ठेवले. बघा तुमचे कॅमेरामध्ये. ठीक आहे, आजपासून तसं करायचं ना म्हणून त्याला समजून सांगितले. काल मी स्वतःहून अभिषेक केलो. म्हणजे हे सांगणं जरुरी आहे, कारण हे छोटे छोटे लेकर आहे, सगळं रेकॉर्ड होलेले. तुम्ही काय काय करू लागलं सगळं रेकॉर्ड. 17-18 कॅमेरा आहेत इथं अवतीभोवती. लक्षात आलं का? 18 कॅमेरामध्ये कैद होते. एक कॅमेरा ड्रोन कॅमेरा आहे तिथं, झड कॅमेरा म्हणतात त्याला. सगळीकडे फिरत राहते, माणूस कुठं कुठं जाते तसं तसे फिरत राहते. ते 50,000चा कॅमेरा येते. लक्षात आलं का? तर खाली एक रेकॉर्ड. आम्ही पूजा केल्या, चांदीचे बेल होते. पूजा केल्याबरोबर ते खिशामध्ये कसं घेऊन येऊ? ते बरं वाटते का? म्हटलं ते बाईला सांगितलं मी जातो, नंतर ते बेलाचं पान आहे ते घेऊन ये असं म्हटलं. भंगीट बाई गडबड करत गेली तिथं. जाऊन घेतली. हे आप्पा देवाजवळ ठेवलेत, आता गुरु महाराजाच्या चरणाजवळ थोडं ठेवा म्हणून ते बेल तिथं ठेवून दर्शन घेतली. दर्शन घेऊन कोणासोबत ते बोलत उभं राहिल्या बरोबर 2 सेकंड मध्ये फट्ट दिशी घेतलं ते लेकरू, तिकडं पळत सुटला. पुरा त्याच्या रेकॉर्ड माझ्याकडे आहे. ते कोणाचा आहे काय बदलामी मी करत नाही. लक्षात आलं का? तरी ओळखले, दोघं तिघाला विचारले कोण आहे पोरग वगैरे, असं फलाण्याचं पोरग आहे. कसं इकडे बघितलं तिकडे बघितलं बरं हो दन सुटत चालला. तर सांगायचं म्हणजे इथं एखादी तुमचा उचलल्या, इथं माफ बिलकुल नाही. वज्रलेपो भविष्यति. वज्रलेपो भविष्यति म्हणजे काय? वज्राना लिहिते म्हणे, कोणीही काढू शकत नाही, इथला फेड कोणी करू शकत नाही. अन्य क्षेत्रे कृतं पापम शिवक्षेत्रे विनश्यति. शिवक्षेत्रे कृतं पापम गुरुक्षेत्रे विनश्यति. गुरुक्षेत्रे कृतं पापम वज्रलेपो भविष्यति. म्हणून चांगला संस्कार घेण्याकरता या ठिकाणी लेकरांना आम्ही या ठिकाणी घेऊन येतो. एखादी वस्तू तुमच्या जवळ घेऊन आला नवीन, ते मठातला असो कुठला दुकानातला असो, परंतु झडती त्या लेकरांना घ्यायचा. नाहीतर कुठून आलास बेटा, पर छान आहे बघा छान आहे. आता छान आहे म्हटलं तर आईला आवडलं म्हणून त्याने काय करतो, छोटं नाही मोठं उचलतो. आता लक्षात आलं का? म्हणून छान कधी म्हणू नका. आणि अनवळखीचं वस्तू म्हणून
वस्तुप्रिय आहे. लक्षात आलं का? वस्तुप्रिय आहे, दुसऱ्यांच्या वस्तू नाही. आपल्या जवळ असलेले वस्तू आपला आवड असावा, दुसऱ्या वस्तूवर आमच्या आवड नसावा. आवड असलं तरी सुद्धा मेहनत करून, मरमर करून वस्तूला प्राप्त करून घेऊन त्याचा आनंद लुटावा. लक्षात आलं का? तर त्याचप्रमाणे आता लेकरं सांगितले सोनं, कोणीतरी म्हटले पैसे, इकडचं पैसे आले, इकडचं सोनं आले, इकडचं मोबाईल आले. लक्षात आलं का? त्याप्रमाणे अनेक वस्तूचा आवड आम्हाला असते, वस्तूवर असलेले मोह सुद्धा कमी होत जातो. ठीक आहे. व्यक्ती कोण जास्त प्रिय राहतात संसारामध्ये? तुमच्या घरामध्ये जास्त प्रिय कोण आहे? प्रिय म्हणजे कळालं का? आवडतं कोण? आवडते जास्त तुम्हाला? ठोकून काढते कवा कवा, डोकं खाते कधी कधी, डोकं खाते म्हणून तेवढा आवड नाही. दुसरं कोण? दुसरं कोण जास्त तुम्हाला आवडता? आई. आई बी कधी कधी ठोकून काढते, शाळेला पाठवून देते. त्यावेळे आई तुम्हाला दुश्मन वाटते, वैरी वाटते. माता शत्रू, पिता वैरी. वडील तर वैरी, आई तर शत्रू. कारण चांगल्या गोष्टी सांगत राहतात म्हणून ते शत्रू वाटते. दुसरा आई आहे, बाई आहे. अजून दुसरा कोण प्रिय आहे? मी सांगू का? काय म्हणले ती? आई बी बाई बी. ठीक आहे. तर जास्तीत जास्त आवड संसारामध्ये नातू फार आवडते. लक्षात आलं का? बरोबर आहे. नातूवर जास्त प्रेम राहते आजोबाचा, लेकरावर तेवढं नसते त्याचे. तुम्ही बघा, नातू आणि पोतू दोघं बी दोस्त, जिगरी दोस्त. आजोबा दोस्त बी आहे, नातू बी आहे. नाता एवढं त्यांच्यात छान राहते म्हणून नातू, ना तू आणि मी आणि तू. दुसरं कोणी त्या ठिकाणी तेरी आणि मेरी. एक गाणं होती की नाही, तेरी मेरी. आलं की लक्षात? म्हणून दाखवत नाही मी तुम्हाला. तर नातू फार आवडत असत. आजोबा आजोबा म्हणून त्याच्याजवळ खेळायचं. खेळणं म्हणजे त्याच्या एक वस्तूसारखा खेळ त्या नातू सोबत खेळत राहतो. खांद्यावर बसून. नातू फार हुशार होतं. इथं आले बघा एक हुशार, प्रयागराजहून आले, फार हुशार आहे ते पोरग. तर खांद्यावर बसून एक प्रश्न केला, आजोबा व्यक्तीचा आवड म्हणत तुम्हाला सांगत आहे, व्यक्तीचा आवड. आजोबा एक गोष्ट विचारू का म्हटलं? मला मोठा माणूस व्हायचंय आणि मोठा सुखी व्हायचंय, मी काय करू म्हटलं? तुला जास्त अनुभव आहे म्हणून तुला विचारतो. आजोबा म्हटलं, बघ तुला मोठा सुखी व्हायचा असेल, मोठा माणूस तुला व्हायचा असेल तर एक काम करावं लागते म्हटलं. काय? आता फुल्ल तुला अभ्यास करावा लागतो, बराच मेहनत करावा लागते, तुला पास व्हावं लागते. असं म्हटलं. पास होत गेलं. किती दिवस असंच पास व्हावं? टोटल अभ्यास कर, अभ्यास करून पास व्हा म्हटलं. पास होत झाले. पास झाल्यानंतर
मोठा डिग्री प्राप्त करून घेतला, UPS पास झाला तो. क्लास 1 अधिकारी ओळखला जातात. आजोबा जवळ आला, आजोबा मेहनत भरपूर केलो, UPS पास झालो, क्लास 1 अधिकारी बी झालो, परंतु मला काही समाधानच वाटत नाही. परंतु आता काय करू, मला समाधान वाटायचं असेल तर म्हटलं तर छान सुंदर बायको करून घे म्हणजे. उडकून छान सुंदर बायको करून घे, तुला समाधान होईल. त्याप्रमाणे बायको करून घेतलं. तर अजून विचारलं, काय तेवढं काय मिळव विशेष वाटत नाही. नाही नाही, एक 10 मजली बिल्डिंग बांधून टाक म्हणलं. बिल्डिंग बी बांधलं, AC बसून टाकला, AC बी झाले, सर्व झालं, तरी सुद्धा काही समाधान त्याला मिळतच ना. आखरी आजोबाकडे धावून आला, तोपर्यंत आजोबा बिमार पडला होता हॉस्पिटलमध्ये. गेला, आजोबा तुझा गोष्ट ऐकून सगळं करत आलो, परंतु मला काही समाधान भेटला नाही, आता सांगा. त्यांनी म्हटलं, मी मराईला टेकलो, मला समाधान आहे, तुला कुठं मिळणार आहे? मला, मी मरून चाललो व्यवहारामध्ये, मला कधी समाधान मिळालं नाही, परंतु समाधान पाहिजे असलं तर काय करू? असं म्हटलं तर महाराजाजवळ जा, मला काही कळत नाही. तेव्हा सांगितलं सर तिथं जात होतो, मला त्यावेळेला सांगितलं असेल तर महाराजाकडे मी जात होतो, परंतु आता तू सांगू लागला. कारण या ठिकाणी तुला जीवन जगण्यासाठी हे सगळ्या गोष्टी गरज आहे. आता पुढचा जीवन म्हणजे सुखाचा तुला व्हायचा असेल, आम्हा सुख दिसे संताची पायी, संत ते अक्षयी, त्या संताजवळ तू जा आणि तुला समाधान मिळेल. म्हणून अशा भक्तीचा मार्ग तो आजोबा त्यांना दाखवितो. त्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा आपला भाग्यात तेवढा लांब प्रवास करून आम्हाला प्राप्त करून घेण्याचा प्रयास या ठिकाणी नाही, तर लहान असल्यापासून या ठिकाणी तुम्हाला सेवा मिळत आहे. फक्त पूजा करून, पाठ करून, जप करून मिळणार नाही, त्याला उत्तम संस्कार असणं बी फार गरज आहे. म्हणून सगळे ऐका लेकरा, बिलकुल कोणाच्या वस्तूला हात लावायचा नाही. चप्पल धरून मारायचं नाही, चप्पल पासून सुद्धा कोणाच्या चप्पलवर सुद्धा डोळा जाता कामा नाही. बाकीच्या गोष्टी तिकडच राहू दे. तर अशा प्रकारचे संस्कार बघा, इथं मठात गेल्यानंतर असं वाटायला पाहिजे, वाटेवरी धन पडले असता त्याच्या धनी कोणी नसता. अपेक्षा न होता त्या ठिकाणी त्या वस्तूला हात लावायचं नाही. वाट्यावर पडलं तरी सुद्धा त्याला हात लावायचं नाही. पहिले जमान्यामध्ये गटोडा वगैरे पडलं असलं तर काय करत होते, आणि हुडकत हुडकत येत होते. त्या वाट्यावर गटोडा पडलं तरी सुद्धा 8 दिवस झाला तरी सुद्धा त्या ठिकाणी गटोडा तिथंच पडत होते. राका बाका म्हणून 2 सतीपती होते, राका आणि बाका. फार सज्जन माणसं राका बाका. सुंकणीला जायचं होतं, उन्हाळ्याचा दिवस. जाता 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 एक सोन्याचा कंकण सापडला, रिंग, सोन्याचा रिंग, हातातला मोठं अंगठी नव इथलं, 10 तोळे सोन्याचं होतं. तर जाता जाता ते पडला होता. आणि पहिला पुढी नवरा जात होते, मागी त्याच्या बायको येत होती. त्यांना बघितलं, चमचम चमचम चमकू लागले, वाटावर ते पडलेले आहे. आता ह्याला बघून माझा बायकोच्या मन त्याच्यात गेलं तर, त्याला उचलून घेतलं तर अवघड होते, म्हणून त्यांनी काय केले, माती ढकललं, त्याच्यावर झाकून टाकला, म्हणजे बायकोला नजरत पडू नये म्हणून. आता
पुढे गेले. ते पत्नी काय ढकललं काय नाही ते काही टेन्शन घेतला नाही, त्याच्यात त्यांनी निघून आले. सुंकणीने गेल्यानंतर ते म्हटलं मी तिथं एक क्रिया केलो. हो ते केले की ते माती काहीतरी ढकलत होत्या. माती का ढकललो तू का विचारत नाही का ढकललात काय झाले? तिथं सोन्याचा 11 तोळ्याचा सोन्याचा काय होतं खडा होतं. मग त्याच्यावर तुम्ही माती टाकलात. त्यावेळी बायको म्हटली मातीवर माती घालण्यासाठी कोण शिकविलं तुला? म्हणले मातीवर माती कशाला घालायचं होतं? आमच्या नजरामध्ये सोनं बी माती आहे, चांदी बी माती आहे, पैसा बी माती आहे. मातीवर माती अजून तुला सोनं वेगळं माती वेगळं दिसते मला तर तू मूर्ख आहे म्हणून शिवाय दिली म्हणा. म्हणजे एवढं उदात्त स्थिती पोहोचलेले राका आणि बाका. तर अशा प्रकारच्या कथा आपण ऐकतो पूर्वी काळातला. आता 1 सेकंदामध्ये गैप. परंतु कपिलधार मध्ये तसं झालं नाही. माय कपिलाधार मध्ये 4-5 वेळ पाकिट आम्हाला आढळलेले. एका पाकिटमध्ये ते नाव नाही काय नाही. त्याच्यामध्ये जवळजवळ किती होतं? 9,000 रुपये होते. 9,000 रुपये होते. नाव नाही काय नाही. माझं जवळ आणून दिले, आकाश आणून दिले. असं 9,000 रुपये याच्यामध्ये बघितलं सायंकाळीपर्यंत. सायंकाळी नवऱ्याला माहिती नसल्यासारखं तेवढं पैसा जमा करून ते पाकिट ठेवली होती. आता नवऱ्याला सांगितलं तर इज्जत जाते म्हणून ते गप्प बसले. आता उघड करावा अवघड होते. नंतर हळू कोणाला त्रास की माझं पाकिट पडले हो, माझं पाकिट पडले. आता मला तर सांगावं की नाही, मी प्रवचन मध्ये सांगून टाकलो. अशा प्रकारच्या माताजीचं पाकिट हरवलं होतं. त्याच्यामध्ये बरं झालं 9,000 सांगितलं नाही. त्याच्यामध्ये पैसा आढळले. त्यांच्या पाकिट त्याला पोहोचलं. हा देवा म्हणली कस काय ते गेलेले बरं होतं आप्पा, परंतु आकडा सांगितले हे बरं झालं म्हणले. नवऱ्याला कळाला असला तर मातीच होऊन जात होतं. नवरा विचारलं किती होते पैसे? थोडं होतं, खर्चापत्ती ठेव थोडं. बघा फार अवघड आहे. तर उघड करणं बी अवघड आहे. तर त्यावेळेला त्या प्रकारे 4-5 पाकिट बी सापडले. तर सगळ्यांना आम्ही वापिस देऊन टाकलो, कोणी हात लावला नाही. परंतु येणारा माणूस कसा असतात काही सांगता येत नाही म्हणून पाकिट माझं जवळ आणून देत होते. तशा प्रकारच्या सद्बुद्धी तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी लाभो. तर तेवढंच नाही, हे मोठे जे माता मंडळी आहे, आतापर्यंत तसलं काही गडबड गोंधळ या ठिकाणी झाले नाही. लेकरांच्या हाताने या ठिकाणी होत आहे. त्यांना चांगलं शिक्षण तुम्ही द्या. आणि फुटुके 7 त्या ठिकाणी आहे. तर इथं पोलीस स्टेशनला दिलं, पोलीस आलं, पकडलं, घेऊन गेलं आणि त्याच्यात टाकले, मार दिले, अवघड होईल. तर हे कसं आहे, आम्ही मेहनत करून आम्ही काही आणलेले नाही. गेलं तर बी खंत नाही, राहिला तर काही समाधान नाही. ते राहो किंवा जाओ. पहिले मिरची गेले होते म्हणा महाराज असताना 2 क्विंटल मिरची. आता महाडीवर जाऊन 2 पोतं मिरची मागचा बाजू फेकून टाकले. सुभाषराव चलवदे होते त्यावेळेला. त्यांनी पोलिसला अर्ज दिले, अशा प्रकारच्या मठामध्ये 2 क्विंटल मिरची चोरी झालेले आहेत. आता महाराज पलंगावर बसून होते. पोलिस आले, 2 दर्शन घेतले. गुरुजी काय झाले? काय नाही, तुमच्या मठामध्ये चोरी झाले म्हणे. कोण म्हटले तुम्हाला? त्याने असं आमच्या जवळ एक आलेले सूचना भेटलेल्या आहे. चोरी झाला नाही हो, घेऊन गेले. चोरी झाले काय तुम्ही सांगितले का? नाही आम्ही सांगितलं नाही, परंतु घेऊन गेले. मग तुमचं गेले म्हणा, आमचं गेलं नाही.
कोणीतरी त्यांच्याकडे होतं त्याने आणून दिलं, ज्यांच्याकडे न होते त्यांना घेऊन गेले, ह्याच्यामध्ये चोरी कुठं आली? परंतु दोष मात्र लागणार पक्का, दोष मात्र लागणारच आहे. दोषीचा भागीदारी आम्ही होणार नाही, एवढा तुमच्या लक्षात घ्या. आणि उत्तम संस्कार भेटो, पूजा भी भेटो, जप भी भेटो, तप भेटो, त्याच्या सोबत तुम्हाला संस्कार भी मिळणं गरज आहे. एवढा अपेक्षा व्यक्त करून तुम्हाला हितचिंतन करून 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांब जय नमः पार्वते हर 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 हर.